हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन अशा व्लॉगमध्ये. तर सॉरी, हा व्लॉग कालच अपलोड करायला पाहिजे होता मला, पण मला काही कारणांमुळे वेळ न भेटल्यामुळे मी हा आज अपलोड करत आहे. तर आज आहे इंडिपेंडन्स डे. तर मला असं म्हणायचं आहे, खरंच आपण मुली स्वातंत्र्य झालो आहो का? आज आपण म्हणतो मुली आता स्वतंत्र झाल्या आहेत, पण खरंच शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला, नोकरी करण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वातंत्र्य आहे. पण तरीही अनेकदा काय घालायचं, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, किती वाजता घरी यायचं, याच्यासाठी आजही आपल्याला परवानगी घ्यावी लागते. मुलगा उशिरा घरी आला तर प्रश्न नसतो त्याला काहीच. पण तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार असायला पाहिजे, स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार असायला पाहिजे, त्याचं धाडस असलं पाहिजे आणि आपल्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवण्याचं स्वातंत्र्य. आपण मुलींना फक्त सुरक्षित ठेवण्यापेक्षा त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवायला हवं. कारण मुलगी स्वतंत्र असेल तर ती फक्त स्वतःचं आयुष्य बदलणार नाही, तर पुढच्या पिढीचं भविष्यही बदलणार आहे. म्हणून प्रश्न हा नाही की मुली स्वतंत्र झाल्या आहेत का, प्रश्न हा आहे की आपण त्यांना खरंच स्वतंत्र होऊ दिलं आहे. ज्या दिवशी आपल्या देशात रेप होणे बंद होईल, त्या दिवशी या देशाची प्रत्येक मुलगी खरंच स्वातंत्र्य दिवस मनवेल. मुलगी असून तू मुलगी आहेस, तू जपून वाग. मग असा प्रश्न आहे की स्वातंत्र्य फक्त मुलाच्या वाटेला आहे का? मुलीचे स्वतःचे करिअर निवडण्याचं मुलीला स्वतंत्र आहे का? लग्न करायचं की नाही हे ठरवण्याचं स्वतंत्र आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, तिला स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगण्याचं स्वतंत्र आहे का? आजही अनेक घरामध्ये मुलीला सांगितले जाते, तू मुलगी आहेस, तुला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. पण का? फक्त मुलगी म्हणून तिलाच नेहमी ॲडजस्ट का करावं लागतं? घर मुलाचं असो किंवा मुलीचं, चूक मुलीची असो किंवा मुलाची, नियम दोघांसाठी सारखेच असायला नको. मुलीचे स्वातंत्र्य म्हणजे रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्याची मुभा एवढंच नाही. स्वातंत्र्य म्हणजे तिच्या मताचा आदर करणे होय, तिच्या निर्णयावर विश्वास ठेवणे, तिच्या स्वप्नांना पंख देणे होय, तिला भीतीशिवाय जगता येणं. मुलगी जन्माला आली की दुसऱ्याच्या घरी जाणार असं म्हणण्याऐवजी ही आमच्या घरची मुलगी आहे असं म्हणता यावं, आणि ती तिचं आयुष्य स्वतःच्या इच्छेने जगणार असं म्हणण्याची गरज आहे. आणि मुलींनीसुद्धा स्वतःसाठी आवाज उठवायला शिकायला हवे. कारण स्वतंत्र कोणी भेट म्हणून देत नाही आपल्याला, ते आपल्या विचारांनी, आपल्या शिक्षणाने, आपल्या आत्मविश्वासाने आणि आपल्या निर्णयाने मिळवावं लागतं. पण त्यासाठी मुलींनीच सगळं बदलावं असंही नाही, समाजाने बदलायला हवं. मुलांना जसं सांगतो तू मोठा हो, तुझ्या पायावर उभा राहा, तसंच मुलींनीही सांगायला हवं, तू शिक, पुढे जा, स्वतःची ओळख निर्माण कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर. कारण मुलगी म्हणजे फक्त कोणाची तरी मुलगी नाही, फक्त कोणाची तरी पत्नी नाही, फक्त कोणाची तरी आई नाही, तर ती स्वतःची एक स्वतंत्र व्यक्ती आहे. म्हणून या स्वातंत्र्य दिनी एक संकल्पना करूया, मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करणार नाही, मुलीच्या स्वप्नांना थांबवणार नाही, तिच्या आवाजाला दाबणार नाही, तिच्या निर्णयाचा आदर करू अशी वेळ आणू, ज्या दिवशी कुणालाही हा प्रश्न विचारावा लागणार नाही, मुलगी खरंच आजाद झाली आहे का? कारण त्या दिवशी आपण स्वाभिमानाने म्हणू शकू, हो, भारत स्वतंत्र आहे आणि भारताची मुलगीही स्वतंत्र आहे. आजही कित्येक ठिकाणी असं बघायला मिळते की मुलगी झाली तर तिला नेऊन फेकून देतात, कुठेही घराच्या बाहेर ठेवतात, किंवा म्हणजे काही आज खूप असं बघायला येत आहे की खूप ठिकाणी म्हणजे मुलगी झाली तर ती नको हवी असते मुलगी. तर का नको हवी असते? एखाद्याला आई हवी असते, एखाद्याला बहीण हवी असते, एखाद्याला आपली आजी हवी असते. स्त्री म्हणून बाकी सगळंच चालते, पण मुलगी म्हणून का नको? मला हाच प्रश्न विचारायचा आहे की मुलगी एवढी तुम्हाला जड का वाटते? तर मुलगी जी आहे ते तुम्हाला एक पत्नी म्हणून चालते, आई म्हणून चालते, बहीण म्हणून चालते, आजी, आत्या, मामी, काकी सगळंच म्हणून चालते, बट मुलगी म्हणून का नको? मुलीचा एवढा द्वेष का करण्यात येत आहे? आज मुलगी नसती तर तुम्ही पण तिच्या पोटातूनच जन्माला आले आहात. आज मुलगी नसती तर तुम्ही पण नसते. मुलगी आहे म्हणून आज तुम्ही आहे. मुलीचा आदर करायला शिका, तिचा सन्मान करायला शिका. मुलगीशिवाय घराचं घर पण नाही. ज्या घरात मुलगी नाही त्या घरात घराचं घर पण नाही, आणि त्या व्यक्तींना मुलीची किंमत काय आहे ती पण कळत नाही. म्हणून मला असं वाटते की प्रत्येक घरी एक ना एक मुलगी तरी हवीच. आणि वंशाचा दिवा ही मुलगा नसतो तर मुलगी असते. मुलगी असल्यामुळेच तुमचा वंशाचा दिवा मिळते, आणि तुम्ही त्याच मुलीला नाकारता, नको म्हणता. आज कित्येक ठिकाणी असे बलात्कार, छोट्या छोट्या मुलींवर रेप होत आहेत. जिकडे बघितलं तिकडे रेप 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 सगळीकडे. ती बुड्डी बाई असो, म्हातारी असो, किंवा ती जवान मुलगी असो, किंवा ती आत्ता जन्मलेलं चिमुकलं बाळ असो की कोणीच असो,
आजकाल रेपचे प्रमाण इतके वाढले आहे, म्हणजे मुलींचं काहीच संरक्षणासाठी या सरकारनं काहीच केलेलं नाही आहे. मला तर असं वाटते, ज्या लोकांनी असे जे काही कार्य करतात, कृत्य करतात, त्या लोकांना डायरेक्ट फाशीची शिक्षाच द्यावी सरकारने. सरकार मुलींच्या संरक्षणाबद्दल खूपच निष्काळजीपणा घेत आहे, तर ते नको व्हायला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या सुरळीत झाल्या पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने इंडिपेंडन्स डे मनवू. तर असा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. तर भेटूया आपण पुन्हा अशाच नवा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच.